प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे काय होते, म्हणजे ज्यावेळेस ही कंपनी आपण काय करत असतो, दुसऱ्याची कंपनी आपण एकतर खरेदी करतो किंवा जर नवीन कंपनी असेल म्हणजे केव्हाही असं, तर इनकॉर्पोरेशनच्या वेळेस आपल्याला प्रॉफिट प्रियर म्हटले. प्रियर म्हणजे अगोदर, म्हणजे कंपनी इनकॉर्पोरेशन होण्यापूर्वी. इनकॉर्पोरेशन म्हणजेच काय होते की त्याची कंपनीची आपल्याला नोंदणी करावी लागते. खरेदी जेव्हा करतो आपण, आता आपल्याजवळ ए नावाची कंपनी आहे आणि बी नावाची कंपनी आपण काय करत आहोत, परचेस करत आहोत. ए नावाची आपली कंपनी आहे, आपण बी नावाची कंपनी परचेस करत आहोत. मग बी नावाची कंपनी आपण परचेस केल्या डायरेक्ट ती नावानं होते का, त्याला काहीतरी वेळ जावं लागते आणि काही वेळ झाल्यानंतर मग आपल्याला इनकॉर्पोरेशनचं सर्टिफिकेट भेटेल आणि त्यानंतर ती आपल्या नावानं कंपनी होईल. परंतु आपला व्यवहार झाल्यानंतर तेव्हाच्या तेव्हा पुढचा व्यक्ती कंपनी आपल्या ताब्यात देईल. ताब्यात झाल्यानंतर आपला व्यवसायसुद्धा काय होईल, चालू होईल. आणि व्यवसाय सुरू झाल्यानंतर आपल्याला काहीतरी प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल, ह्या गोष्टी आपल्याला होईल. आणि ॲक्च्युली आपली कंपनी केव्हा होईल, आपल्या नावानं जेव्हा आपल्याला रजिस्ट्रेशनचं एक सर्टिफिकेट मिळेल त्यावेळेस कंपनी आपल्या नावाने होईल. मग त्याच्या अगोदरचा प्रॉफिट काय आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. अगोदर तुमचा प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला तर तो प्रॉफिट किती आहे आणि इनकॉर्पोरेशन नंतरचा प्रॉफिट किती आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. जसं की आपलं एक फायनान्शियल इयर असं समजा, इथं आपल्याला दिलेलं आहे 1 एप्रिल 2025 आणि 31 मार्च 2016 हे आपलं एक फायनान्शियल इयर आहे. ओके, आपण काय केलेलं आहे, 1 तारखेला आपण एक कंपनी परचेस केलेली आहे आणि आपल्याला हे मिळालं 1 जूनला, सर्टिफिकेट मिळालं 1 जून 2025. 1 जून 2025ला आपल्याला त्याचं सर्टिफिकेट मिळालं. मग आपल्याला पाहायचं आहे की 31 मार्चला आपण आपले पुस्तकं बंद करतो, आपले बुक आपण केव्हा क्लोज करतो तर 31 मार्चला, आणि 1 एप्रिलला आपला व्यवसाय सुरू झालेला आहे. या दिवशी ॲक्च्युली आपल्या जो कंपनी आपल्या जो ताब्यात आलेली आहे, आपण तेव्हापासून कंपनी चालवली पूर्ण वर्षभर. ओके, परंतु त्यामध्ये जो प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट 1 एप्रिल ते 1 जून किती झालेला आहे आणि 1 जून ते 31 मार्च या कालखंडामध्ये किती झालेलं आहे हे आपल्याला शोधून काढावं लागते. हे म्हणजेच काय होते, प्रियर आणि हे आफ्टर. ओके, आफ्टर प्रॉफिट किती आहे आणि प्रियर प्रॉफिट किती आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि ते शोधून काढण्यासाठी आपल्यासाठी 3 पद्धती आहेत. हा जो प्रॉफिट आहे हा शोधून काढण्यासाठी आपल्याला 3 पद्धती दिलेल्या आहे. तर 3 पद्धती कोणत्या आहेत, तर पहिली आहे तुमची बेस ऑन सेल. बेस ऑन सेल आपल्याला प्रॉफिट कसा होते, आपला व्यवसाय आहे, व्यवसायामध्ये काय करतो आपण, खरेदी विक्रीचा व्यवहार करतो. मग हा जो व्यवहार आहे बेस ऑन सेल, आपण जर विक्री केली तर आपल्याला काय होईल, प्रॉफिट होईल. या दृष्टिकोनातून आपण बेस ऑन सेल या पद्धतीनं प्रॉफिट शोधून काढत असतो की प्रियर प्रॉफिट किती आहे आणि आफ्टर प्रॉफिट किती आहे. परंतु या पद्धतीमध्ये काय होते की सेल हे प्रत्येक महिन्यात सारखीच होते का, कधी कमी होते कधी जास्त होते. म्हणून ही पद्धती आपण काय करतो, म्हणजे वापरण्यासाठी काय म्हणते याला, वापरण्यासाठी योग्य नाही असं आपण म्हणू शकतो. कारण काय होते की बेस ऑन सेल म्हटल्यानंतर कधी कधी काय होऊ शकते, या जूनच्या नंतर जास्त विक्री होऊ शकते किंवा अगोदर विक्री जास्त होऊ शकते, म्हणजे याच्यातला ॲक्च्युली जो प्रॉफिट आहे तो समजणार नाही. म्हणून काय करू आपण की या पद्धतीला आपण काय करतो, तशी मान्यता दिलेली नाही. त्यानंतर दुसरी एक पद्धती आहे बेस ऑन टाईम. बेस ऑन टाईम दुसरी जी पद्धती आहे ती आहे बेस ऑन टाईम. टाईम म्हणजेच काय, तर 1 एप्रिल ते 1 जून जे प्रिव्हियसचा कालावधी आहे त्या कालावधीमधला जो काही एक्सपेन्स असेल तो एक्सपेन्स आपण घेतो आणि नंतरचा जो एक्सपेन्स आहे तो नंतर दाखवतो. प्रियरचा एक्सपेन्स किती आहे आणि आफ्टरचा एक्सपेन्स किती आहे ह्या दोन्ही गोष्टी आपण दाखवतो आणि त्यानुसार आपण काय करतो, आपला जे नेट ऑफ प्रॉफिट आहे ते आपण 2 विभागामध्ये विभागून देतो. पण हे सुद्धा या बेस ऑन सेलसारखीच बेस ऑन टाईम आहे. म्हणजे काही काही पद्धत असं असते, जसं काही सेल्स रिलेटेड असते तर काही टाईम्स रिलेटेड असते, काही फिक्स असतात. फिक्स असल्यानंतर काय होते, त्याच्यासाठी बेस ऑन टाईम चांगली आहे. परंतु जे खर्च फिक्स नाहीत त्यासाठी टाईम बेस योग्य राहील का, नाही राहणार. तर त्यामुळे आपण काय करतो, दोन्ही मिक्स पद्धती वापरतो. मिक्स बेस म्हणजे मिश्र पद्धती आपण वापरतो. काही गोष्टीसाठी आपण सेलचा आधार घेतो आणि काही याच्यासाठी अवधीचा आधार घेतो, टाईमचा विचार करतो. आणि या दोन्ही पद्धती जी आहे त्या दोन्ही पद्धतीनुसार आपण एक मिक्स करतो. ओके, याच्यामध्ये काय असते की आपल्या जो 4 प्रकारचे आयटम असतात, 4 प्रकारचे पदं असते. तुमचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तेच सर्व पदं आपल्याला घ्यायचे असतात. फक्त ते पदं कसे घ्यायचे तर त्याच्यासाठी 4 रूल आहे. एक आहे सेल्स रिलेटेड जे पदं आहे ते आपली विक्री कशी झाली त्याच्यानुसार घ्यायची आहे. त्यानंतर टाईम बेस काय, जे फिक्स पदं आहेत, जसं की आता सॅलरी आहे,
सॅलरी दर महिन्याला सेम आहे. ओके, मग आपण काय करू, जेवढे महिने आहे तेवढ्या महिन्याची सॅलरी प्रीमध्ये घेऊ, प्रियरमध्ये घेऊ आणि बाकीची सॅलरी आफ्टरमध्ये घेऊन टाकू टाईमनुसार. हा जो टाईम आहे प्रियरचा टाईम काय आहे आणि आफ्टरचा टाईम काय आहे, या दोन याच्यानुसार आपण दोन्हीचे कॉलम करणार आहोत अमाऊंटचे, आणि प्रियरची प्रियरमध्ये आणि आफ्टरची आफ्टरमध्ये सॅलरी आपण दाखवू. हे आहे टाईम बेसशी रिलेटेड. त्यानंतर काही पदं असे असतात की ते फक्त प्रियरमध्येच लिहितो आपण. काही पदं जे आहे ते फक्त प्रियरमध्येच लिहितो आणि काही पदं जे आहे ते आफ्टरमध्येच लिहितो. हे ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला. तर हे पदं आपण पाहणार आहोत. ओके, आणि म्हणजे 4 पदं समजली तुम्हाला. पहिले सेल्सनुसार, त्यानंतर टाईमनुसार, काही प्रियरनुसार आणि काही आफ्टरनुसार, असे 4 प्रकारचे पदं आहेत. तर 4 प्रकारचे पदं तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, आणि ते पदं तुम्हाला इथं घ्यायचे असतात. आता याच्यामध्ये आलेले काही प्रॉब्लेम आहे. पहिले शॉर्ट प्रॉब्लेम आपण पाहू आणि त्यानंतर पहिले फॉर्मॅट देऊ का तुम्हाला. फॉर्मॅट द्यायचा का पहिले फॉर्मॅट घेऊन घेऊ आपण. ओके, पहा आता फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जसं तुम्ही करत असता त्याच पद्धतीचं तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करायचं आहे. इथं तुम्हाला काय काढायचं आहे, नेट प्रॉफिटच शोधून काढायचं आहे. पहा आता पहिलं पद दिलेलं आहे तुम्हाला स्टाफ सॅलरी. पहा आता स्टाफ सॅलरी म्हणजे काय, कशी राहते स्टाफ सॅलरी. तुम्ही जे तुमचा स्टाफ आहे त्या स्टाफला जर तुम्ही सॅलरी देता, ओके, ती सॅलरी कोणत्या बेसनुसार राहील, कोणत्या बेसनुसार राहते, टाईम. बरोबर आहे. तुम्ही काय दर महिन्याला त्याला काहीतरी पेमेंट देता, म्हणजे कशाच्या बेसवर देता की तुला एवढ्या दिवस एवढ्या महिने काम करावं लागेल आणि एक फिक्स राहते की एवढ्या दिवसाची तुला एवढी सॅलरी देण्यात येईल. म्हणजे हा याचा बेस काय आहे, तर याचा बेस आहे टाईम. टाईमनुसार तुम्ही काय करसाल, पिरियडची पिरियडमध्ये लिहिसाल, आफ्टरची आफ्टरमध्ये सॅलरी लिहिसाल. जसे की तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की एका वर्षाची सॅलरी इथं 12,000 आहे. एका व्यक्तीची एका वर्षाची सॅलरी 12,000 रुपये आहे. ओके, आणि आपल्याला त्याची प्रेयर आणि आफ्टर काढायची आहे. आपण पहिला जो कालावधी पहिले आपल्याला निश्चित करायचा आहे की प्रेयरचा कालावधी किती आहे आणि आफ्टरचा कालावधी किती आहे. जसं इथं की 3 महिने असेल प्रेयर आणि 9 महिने असेल आफ्टर. तर आपल्याला काय करावं लागेल, 12चे इथं 12 भाग पाडावं लागेल. याच्यातले 3 भाग प्रेयरमध्ये लिहून दाखवावं लागेल आणि 9 भाग आफ्टरमध्ये लिहून दाखवावं लागेल. अशा पद्धतीची तुम्हाला सॅलरी शोधून काढायची आहे. ओके, त्यानंतरचं पद रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. आता इथं पहिला शब्द दिला तुम्हाला रेंट. रेंट तुम्ही कसं देत असता, पर मंथ देता टाईमनुसार. म्हणजे पद कोणतं राहील तर कोणत्या बेसनुसार लिहायचं आहे तुम्हाला, तर टाईम. ओके, रेंट नावाचा जर तुम्हाला एक्सपेन्स दिला तर तुम्हाला तुमचा टाईम पाहायचा आहे. प्रियरचा टाईम किती आहे, आफ्टरचा टाईम किती आहे, प्रियरची प्रियरमध्ये अमाऊंट, आफ्टरची आफ्टरमध्ये अमाऊंट लिहायची. त्यानंतर आहे ऑडिट फीज. ऑडिट फीज काय राहील, ऑडिट फीज टाईममध्येच राहील. कारण दर महिन्याची आपलं ऑडिटिंग राहते. ऑडिटिंग कशी राहते, दर महिन्याची राहते. जरी आपण वर्षानं करत असतो, वर्षाच्या वर्षा, परंतु प्रत्येक महिन्याचं करावं लागते ना. तर प्रत्येक महिन्याची आपल्याला चार्ज इथं लावावं लागते. तर हे सुद्धा लिहायचं आहे टाईमनुसार. त्यानंतर इन्शुरन्स. इन्शुरन्स टाईमनुसार तुम्ही प्रीमियम कसं भरता, तर वर्षाच्या वर्ष भरता टाईम. त्यानंतर दिलेलं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कशामध्ये राहील, तुम्हाला सर्व जे एक्सपेन्स आहे ते टाईमनुसारच राहील. फक्त काय सेल्सशी रिलेटेड जर पदं असेल तर त्याच्यासाठी सेल्स राहतात. आणि काही असे पदं आहे जसं की तुमचं कर्जरोखे असेल, म्हणजे प्रियर आणि आफ्टरचे किती आहेत तेवढंच 2-4 पदं ध्यानात ठेवायची असतात फक्त. बाकीचे सर्व याला टाईमच राहील. त्यानंतर मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. मॅनेजमेंट लिहिता तुम्ही, टाईम असल्या. चला मॅनेजमेंट एक्सपेन्सेस लिहून टाका. तुम्ही लिहित ना, लिहून नाही लागला का, लिहून घ्या ना. एक पद लिहायचं आहे तुम्हाला, लिहा. त्यानंतर मॅनेजमेंट एक्सपेन्स. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस
कशामध्ये राहील? टाईममध्ये. ओके. त्यानंतर इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस. इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस हा सुद्धा टाईममध्येच राहील. ओके. त्यानंतर शॉप एक्सपेन्सेस. शॉप एक्सपेन्सेस टाईम. त्यानंतर जनरल ऑफिस एक्सपेन्सेस. जनरल ऑफिस एक्सपेन्सेस सर्व टाईमचेच आहेत. ओके. त्यानंतर चॅरिटी. चॅरिटी त्यानंतर डिप्रिशिएशन. डिप्रिशिएशन त्यानंतर पोस्टेज टेलिग्राम. पोस्टेज टेलिग्राम त्यानंतर दिलेलं आहे इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी त्यानंतर इंटरेस्ट ऑन बँक चार्जेस. इंटरेस्ट ऑन बँक चार्जेस त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासनिक खर्च. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि एक आहे रिपेअर्स. रिपेअर्स हे सर्व पद जे होते टाईम बेसनुसार आलेले आहेत. ओके. त्यानंतर दिलेलं तुम्हाला सेलिंग एक्सपेन्सेस. आता सेलिंग एक्सपेन्स कशाशी निगडीत आहे? सेल्सशी निगडीत आहे. ओके. याचा बेस काय राहील? तर सेल राहील. ओके. सेल्स. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट आपण ॲडव्हर्टाइजमेंट कशासाठी करतो? सेलिंग वाढण्यासाठी. म्हणजे बेस काय राहील? सेल बेस. ओके. सेल्स. त्यानंतर फ्री सॅम्पल्स. फ्री सॅम्पल्स कशामध्ये येईल? सेल्समध्येच. त्यानंतर डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट आपण कशासाठी देतो? सेल्ससाठीच देतो. ओके. त्यानंतर बॅड डेप्ट किंवा RDD. बॅड डेप्ट किंवा पब्लिक RDD. बॅड डेप्ट और RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट हा सुद्धा कशाशी निगडीत आहे? सेल्सशीच आहे. कारण आपले ऋणको जे असते ऋणकोनं आपण विक्री केलेली असते. त्यानंतर कॅरियज आउटवर्ड. कॅरियज आउटवर्ड विक्रीवरील वाहनाचा खर्च. कॅरियज आउटवर्ड. आउटवर्ड म्हणजेच विक्रीवरील वाहनाचा खर्च. ओके. सेल्स बेसस राहील. त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही बाहेर देशामध्ये जर इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करत असाल, तुम्ही माल पाठवला म्हणजे सेलिंगच्या दृष्टिकोनातून पाठवला, सेल्स बेस राहील. ओके. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एजंट्स एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एजंट्स एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एजंट्स एक्सपेन्सेस विक्री वाढवण्यासाठी तुम्ही काही मध्यस्थांची नेमणूक करता. त्यांच्या प्रवासाचा जो काही खर्च असेल तो खर्च तुमच्या सेल्स रिलेटेड राहील. ओके. त्यानंतर पॅकिंग ऑन सेल. पॅकिंग ऑन सेल माल पाठवताना तुम्हाला ते कसा व्यवस्थित संवेष्टन करून पाठवायचा असते, तर त्या संवेष्टनाचा खर्च म्हणजेच पॅकिंगचा खर्च. त्यानंतर रॉयल्टी ऑन सेल्स. रॉयल्टी ऑन सेल्स. त्यानंतर इंटरेस्ट टू वेंडर. इंटरेस्ट टू वेंडर म्हणजे वेंडर
वेंडर, ज्यांच्याकडून आपण कंपनी परचेस करत आहोत त्याला काय आपण पैसे देणे बाकी असेल तर त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट द्यायचा आहे. तर हा जो खर्च आहे इंटरेस्ट हा द्यायचा आहे आपल्याला आफ्टरमध्ये. कधी द्यायचा आहे तर आफ्टरमध्ये. त्यानंतर आहे डायरेक्टर फीज. डायरेक्टर फीज त्यानंतर मॅनेजिंग डायरेक्टर फीज जर असेल कोणतंही डायरेक्टर असलं तर ते आफ्टरमध्ये द्यायचं आहे. चला त्यानंतर इंटरेस्ट ऑन डेबेंचर हे सुद्धा आफ्टरमध्ये द्यायचं आहे. इंटरेस्ट ऑन डेबेंचर म्हणजे जे तुमचे कर्जरोखे आहे त्या कर्जरोख्यावरचं जे व्याज आहे ते व्याज तुम्हाला शेवटी द्यायचं आहे म्हणजे आफ्टरमध्ये द्यायचं आहे. प्रियरमध्ये येणार नाही कारण त्याची नोंदणी झाल्याशिवाय आपल्याला दाखवताच येणार नाही. म्हणून ते पूर्णच्या पूर्ण आपल्याला काय करायचं आहे आफ्टरमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर डिस्काउंट ऑन शेअर्स. डिस्काउंट ऑन शेअर्स तुमचे जे भाग आहे ते जर तुम्ही कसरीवर विकले असतील तर ती जी कसर आहे ती तुम्हाला आफ्टरमध्ये लिहायची आहे. ओके पूर्णच्या पूर्ण. त्यानंतर गुडविल रिटर्न ऑफ. गुडविल म्हणजे गुडविलाचं आपण अवमूल्यन करतो, गुडविल कमी करतो. गुडविल रायटन ऑफ हे सुद्धा पूर्णच्या पूर्ण कशामध्ये लिहायचं आहे आफ्टरमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आफ्टरमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे तुमचा जो प्रारंभिक हे आहे खर्च आहे प्रारंभिक खर्च. ओके तर हा खर्च कुठे लिहायचा आहे आफ्टरमध्ये लिहायचा आहे अगोदर नाही. कारण ही एक प्रकारची तुमची ॲसेट मानतो आपण नॉमिनल ॲसेट मानतो. ओके त्यानंतर डिव्हिडंड. डिव्हिडंड केव्हा देतो आपण जेव्हा आपल्या कॉर्पोरेशनला मान्यता राहील तेव्हाच म्हणजेच आफ्टरमध्ये आपल्याला डिव्हिडंड लिहायचं आहे. त्यानंतर रिझर्व फंड. आता हे सर्व प्रीचे पद आहेत आता आफ्टरचे झाले. ओके पहिले आपण कशाचे लिहिले होते टाईमचे लिहिले त्यानंतर सेल्सचे लिहिले त्यानंतर लिहिले आपण आफ्टरचे आणि आता लिहायचे आहे प्रियरचे. रिझर्व फंड हा तुमचा प्रियरमध्ये राहील. त्यानंतर फॉर्मेशन एक्सपेन्सेस. फॉर्मेशन एक्सपेन्सेस प्रियरमध्ये. त्यानंतर वेंडर सॅलरी. वेंडर्स सॅलरी प्रियरमध्ये. त्यानंतर बॅड डेप्ट्स ऑफ ओल्ड कंपनी. बॅड डेप्ट्स ऑफ ओल्ड कंपनी म्हणजे जे जुनी कंपनी आहे त्या जुन्या कंपनीचं काही बॅड डेप असेल तर ते आपल्याला अगोदरमध्ये लिहून दाखवायचं आहे. त्यानंतर कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व इन ब्रॅकेटल्या प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन. प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन आणि त्या शेवटचं पदल्या टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिटल्या प्रॉफिट आफ्टरमध्ये. प्रॉफिट आफ्टर म्हणजे जो काही तुमचा नेट प्रॉफिट आहे ते तुम्हाला दोन पद्धतीनं लिहायचं आहे. प्रियरला नाव काय द्यायचं आहे कॅपिटल रिझर्व म्हणून नाव द्यायचं आहे ते प्रियरच्या कॉलममध्ये राहील आणि नेट प्रॉफिट हा आफ्टरच्या कॉलममध्ये राहील. म्हणजे जे काही तुमचं एकूण प्रॉफिट आहे नेट प्रॉफिट त्या नेट प्रॉफिटचे दोन भाग पडेल. जेव्हा आपण प्लस मायनस करू मायनस केल्यानंतर आपल्याला काय निघेल काहीतरी याच्यातला डिफरन्स निघेल. तो डिफरन्स आपल्याला पहिल्या कॉलममधला जर प्रियरमधला डिफरन्स असेल तर त्याला तुम्हाला नाव काय द्यायचं आहे कॅपिटल रिझर्व म्हणून नाव द्यायचं आहे आणि ह्याच्यातला जो प्रॉफिट येईल त्याला काय नाव द्यायचं ते नेट प्रॉफिट द्यायचं आहे. एवढं समजलं. ओके त्यानंतर आता क्रेडिट साईडला कोणकोणते पद येते तर तिथे लिहायचं आहे ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट जो की तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये आलेला असतो तो ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला इथं लिहायचा आहे. आणि ग्रॉस प्रॉफिट कशाच्या आधारावर काढला जातो कशाच्या आधारावर काढला जातो ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट हो कशाच्या आधारावर काढला जातो सेलिंगच्या. आपण जनरली आपण जर एखादा व्यवसाय केला तर आपण एवढा नफा झाला सरासरी एवढा नफा आम्हाला झाला असं केव्हा ठरवता की तुम्ही एवढी खरेदी केली होती एवढ्या रुपयाला विकला आणि एवढा तुमचा प्रॉफिट आहे तो तुमचा सकल लाभ
किंवा ग्रॉस प्रॉफिट राहते. तर तो सेल्स, त्याचा बेस काय राहील, तर सेल राहील. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड. तुम्हाला डिस्काउंट कोणाकडून मिळते, तर तुमचे जे क्रेडिटर्स आहेत, ओके, म्हणजे ज्याच्याकडून तुम्ही परचेस केलेले असते ते तुम्हाला डिस्काउंट देते. म्हणजे याचा बेस काय राहील, सेल्स नाही राहणार, तर याचा परचेस राहील. याचा बेस काय राहील, तर परचेस. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड. आता इंटरेस्ट कसं मिळते तुम्हाला जर इंटरेस्ट मिळायचं, तुम्ही एखाद्याला समजा व्याजानं पैसे दिले असतील, ओके, तर तुम्हाला इंटरेस्ट कसं देईल, कशाच्या याच्यानुसार देईल, टाईमनुसार. ओके, जेवढ्या दिवस तो पैसे वापरेल त्या वेळेनुसार तो मोबदला देईल. तर तो याचा बेस राहील टाईम. त्यानंतर शेअर ट्रान्सफर फी. आता शेअर किंवा डिबेंचर ह्या बाबतीत जर असेल तर आपल्याला ध्यानात ठेवायचं हे आफ्टरमध्येच मोडते. ओके, प्रियरमध्ये येणार नाही, आफ्टरमध्ये राहील. त्यानंतर मिससेलिनियस विविध खर्च. MISCELLANEOUS मिससेलिनियस रिसिप्ट्स, विविध प्राप्ती. हे कशामध्ये राहील, तर टाईम बेस. त्यानंतर याच्यातला जो काही डिफरन्स निघेल, जो काही तुमचा लॉस असेल, तो लॉस तुम्ही 2 भागामध्ये विभागसाल, बरोबर आहे. एक प्रियरमध्ये राहील आणि एक आफ्टरमध्ये राहील. तर त्याला नाव काय राहील, तर पहिल्याला राहील गुडविल अकाउंट. त्याच्यातच लिहा गुडविल अकाउंट आणि ब्रॅकेटमध्ये लिहा लॉस प्रियर टू इनकॉर्पोरेशन. म्हणजे हे गुडविल कसं लिहायचं आहे, तुमचा जर प्रियरमध्ये लॉस झाला असेल तर त्याची अमाऊंट तुम्हाला प्रियरमध्ये कोणत्या नावाने लिहायची, तर गुडविल म्हणून लिहायची आहे. जो तुमचा लॉस झाला तो कशामधून लिहायचा आहे, तर गुडविल म्हणून लिहून दाखवायची आहे. आणि दुसरं जे आहे ते नेट लॉस लिहायचं आहे, लॉस आफ्टर इनकॉर्पोरेशन. खाली लिहा लॉस आफ्टर इनकॉर्पोरेशन ब्रॅकेटमध्ये. नेट लॉस पहिले हेडिंग द्यायचं आहे, नेट लॉस ब्रॅकेटमध्ये लॉस आफ्टर इनकॉर्पोरेशन. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, या सर्व गोष्टी लिहून दाखवायच्या आहे. आपल्याला सांगितलं असं प्रॉब्लेम तुम्हाला 4 मार्कासाठी विचारते. ओके, आणि पहिलं युनिट असल्यामुळे तुम्हाला 7 मार्कासाठी तर विचारणार नाही. 7 मार्क तुम्हाला कोणते आहेत, तर शेवटच्या युनिटमध्ये आहेत. म्हणजे याच्यामध्ये असे छोटे छोटे प्रॉब्लेम तुम्हाला विचारतील. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, एक रुद्रा कंपनी आहे. रुद्रा कंपनी लिमिटेड इनकॉर्पोरेटेड ऑन 1 एप्रिल 2020 मध्ये दिलेलं आहे. ओके, 2020. दिस कंपनी हॅज परचेस अँड ॲक्वायर्ड द रनिंग बिझनेस ऑफ ईशान प्रायव्हेट लिमिटेड. एक ईशान प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ती रुद्रा कंपनीनं घेतलेली आहे. ओके, परचेस केलेली आहे. आणि 1 जानेवारी 2020 मध्ये. कधी केलेली आहे ती परचेस, 1 जानेवारी 2020 मध्ये. इनकॉर्पोरेशनची डेट काय आहे, 1 एप्रिल 2020. ओके, त्यानंतर आपल्याला सांगितलं देअर इज नेट प्रॉफिट ऑफ ₹1,08,000. त्यांचा नेट प्रॉफिट एकाच आहे, चालू वर्षाचा जो नेट प्रॉफिट आहे तो आहे 1,08,000 ऑन द बेसिस ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2020. आपल्याला काय दिलेलं आहे की 31 डिसेंबर 2020 रोजीचा आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे 1,08,000 रुपये. हाच आपला एक बेस दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला काय काय दिलेलं आहे, 3 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली एक तारीख दिलेली आहे इनकॉर्पोरेशनची, दुसरी तारीख दिलेली आहे आपल्याला 1 जानेवारी 2000 हे परचेसची, आणि त्यानंतर आपल्याला दिली क्लोजिंग डेट आहे 31 डिसेंबर 2020. असे 3 डेट आपल्याला दिलेल्या आहेत. आणि आपल्याला सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट द प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन आणि प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन रुद्रा कंपनी लिमिटेड ऑन द टाईम बेस मेथड. आणि बेस कोणता दिला, तर टाईमनुसार. ओके, तर टाईम बेसनुसार आता आपल्याला टाईम पहिले शोधून काढायचा आहे. ओके, इनकॉर्पोरेशनचा जो टायमिंग आहे तो टायमिंग काय आहे, तर पहिले आपल्याला काय करायचं आहे, कोणता इयर घ्यायचा आहे की ज्या दिवशी आपण ॲक्वायर केला बिझनेस, जो काही परचेस केलेला आहे बिझनेस, तर परचेसची डेट. ओके, डेट ऑफ परचेस. डेट ऑफ परचेस किती आहे आपली,
डेट ऑफ परचेस आहे आपली 1 जानेवारी 2020. ओके, बरोबर आहे. ओके, त्यानंतर डेट दिलेली आहे इनकॉर्पोरेशनची. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन याची डेट काय दिलेली आहे? 1 एप्रिल 2020. ओके, आणि आपल्याला काय सांगितलं? वर्ष कधी बंद होते? क्लोज डेट ऑफ क्लोजिंग बुक, या दिवशी आपण बुक क्लोज करतो. ती तारीख आहे आपली 31 डिसेंबर 2020. ओके, असे 3 डेट आपल्याला दिलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? प्रियर आणि ची आणि आफ्टरची जो कालावधी आहे तो कालावधी आपल्याला टाईम शोधून काढायचा आहे. ओके, हे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आणि जानेवारी 1 हे डेट ऑफ परचेस, या तारखेमधला जो गॅप आहे तो गॅप काय राहील तुमचा? हा राहील तुमचा प्रियर. किती राहील प्रियर कालावधी? जानेवारी टू एप्रिल किती होतात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलची तारीख किती आहे? 1. म्हणजे किती महिने घ्यायचे आपल्याला? 3 महिने. प्रियर आहे आपले 3 मंथ्स. ओके, आता आफ्टर किती राहील मग? एप्रिल टू डिसेंबर किती राहील? आफ्टर टू डिसेंबर किती राहील? आफ्टर किती महिने राहतील? 9 मंथ्स. ओके, अशा पद्धतीने आमचं प्रियर आणि आफ्टर एवढ्या महिन्यामध्ये आपण काय केलेलं आहे? हे केलेलं आहे. आता याचा जर रेशिओ जर करायचा असेल तुम्हाला, तर रेशिओ कसा काढसाल? तुमचा रेशिओ आहे 3:1 हा रेशिओ, 3:9 हा रेशिओ आहे. ओके, डायरेक्ट 3 वर्ष आहे प्रियरचे आणि आफ्टरचे आहे 9 महिने. याला तुम्ही कमी सुद्धा करता, कारण या संख्येला भाग जाते. याला तुम्ही कमी सुद्धा करू शकता. कमी कितीने भाग जाते? 3ने भाग जाते. 1:3 हा तुमचा झालेला आहे रेशिओ. ओके, हा तुमचा टाईम रेशिओ झाला. कोणता रेशिओ झाला तुमचा? टाईम रेशिओ काय आहे? तर 1:3. समजलं एवढं? 1:3. आता जर कोणत्याचे भाग करायचे असेल, म्हणजे तुम्हाला जो काही तुमचा प्रॉफिट आहे तो किती भाग आहे टोटल? 1:3 म्हटल्यानंतर तो किती भाग आहे? टोटल 4 भाग आहे. 1 भाग तुमचा प्रियरचा राहील आणि 1 भाग तुमचा आफ्टरचा राहील. ओके, म्हणजे याची मांडणी करताना तुम्हाला काय करावं लागेल? पाहू आपण. आता तुमचा जो नेट प्रॉफिट आहे तो प्रॉफिट प्रियर किती आहे ते पाहायचं आहे. ओके, आता प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन आपल्याला शोधून काढायचं आहे. ओके, आपल्याला एकूण प्रॉफिट किती झालेलं आहे ते घ्यायचं आहे आपल्याला. पहिले नेट प्रॉफिट आपल्याला इथं टोटल घ्यायचं आहे. त्यानंतर याला भाग द्यायचे आहे. भाग किती द्यायचे आहे? जेवढा आपला टोटल रेशिओ असेल तेवढा. तर किती आहे भाग? तर 4. आणि आपल्याला प्रियरचा हिस्सा किती आहे? तर 1. अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे? लिहून दाखवायचं आहे. ओके, म्हणजेच नेट प्रॉफिट आपला किती आहे? एकूण 1,08,000. याचे भागेला करायचं आपल्याला 4 गुणेला 1. तो काय राहील तुमचा प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन. किती आहे? किती आहे ते सांगा. किती? 27,000 काय म्हटलं? हा, गुन्ह्याला 1 तेवढंच येईल. 27,000 किती? फक्त 27,000. ओके, हा तुमचा झालेला आहे प्रॉफिट प्रियर. ओके, आता तुम्हाला आफ्टर काढायचं आहे. ओके, प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन. $1,08,000 भागीला राहील 4 आणि गुणिले राहील 3. ओके, किती येते सांगा. $81,000. किती? 81,000. अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने तुम्हाला टाईम बेसनुसार ह्या गोष्टी शोधून काढायच्या असतात. प्रॉफिट पिरियड टू इनकॉर्पोरेशन आणि प्रॉफिट आफ्टर टू इनकॉर्पोरेशन अशा पद्धतीने शोधून काढायचं आहे. फक्त तुम्हाला पहिले रेशिओ काढायचा आहे. आता रेशिओ काढण्यामध्ये जर तुम्ही कन्फ्युजन होत असाल, 1.3 कसं आलं हे जर समजलं नसेल तर तुम्ही डायरेक्ट 3:9 घेतलं तरी चालेल. उत्तर आपलं तेच येते. तुम्हाला काय लागेल? 3 आणि 9 12. इथं घ्यायचे 12,
इथं घ्यायचे गुणिला 3, इथं घ्यायचे 12 गुणिला 9, तरीसुद्धा उत्तर तुमचं सेम राहील जर तुम्हाला रेशिओ काढता नाही आला तर. रेशिओ आपण कसा काढायचा ते सांगितलेलं आहे. आपल्याला एकदम शेवटची संख्या कोणती येते त्याला आपण रेशिओ म्हणतो. सर्वात शेवटची संख्या आपल्याला काढायची आहे. नाही का रेशिओ काय तुमचा रेशिओ हे डायरेक्ट याच्यामध्ये जेवढे महिने दिले ते सुद्धा तुमचा रेशिओच आहे एक प्रकारचा, परंतु त्याला तुम्हाला कमी करायचं आहे. ओके, एकदम शेवटची संख्या म्हणून कमी करायची आहे. घ्या लिहून.